सध्या तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर बांद्रामध्ये कल्याण संघ देखील एक रँकिंगचा संघ अतिशय उत्तम कामगिरी चालू हंगामामधून या संघाची आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना संघ बांद्रामध्ये कल्याण सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना. सुनील पाटील, संतोष तरे. तर पहिला चेंडू ची फेक लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पहिला चेंडू थोडासा अवांतर, पंच करतील वाईटचा इशारा. अवांतर धावेने संघाचा होतोय श्री गणेशा. धावसंख्या होती ती बिनबाद 1. रविकांत देवळीकर सलामी गोलंदाज. या ठिकाणी चेंडू सुंदर फ्लिकचा फटका. व्हॉट अ शॉट. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. ऑनसाइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. फलंदाज सुनील पाटील याच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट देखणा फटका आपण पाहिला. सीमारेषेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. संघाची धावसंख्या आणि पुरस्कृत धावसंख्या होती ती 7. हा चेंडू देखील थोडासा स्पर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच पुन्हा एकदा करते. वाईटचा इशारा. एकदा बेचा निर्बाळा. धावसंख्येकडे पुरस्कृत धावसंख्या होती ती बिनबाद 8. षटक क्रमांक पहिला गोलंदाज रविकांत देवळीकर. थोडासा स्पेअर मारा आपण पाहतोय. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून केली जात नाहीये. ज्यानं आतापर्यंत खर्च केलेत 8 धावा. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग एक मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित आपण पाहिला. मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रेट करता आली नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता फलंदाज सुनील पाटील याला. आता मात्र गोलंदाज थोडंसं आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. चांगल्या चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज रविकांत देवळीकर. आता वारंवार चुका देखील पाहतोय फलंदाज सुनील पाटील याच्या बॅटमधून. गोलंदाज थोडासा स्वतःला कमबॅक करतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. रणजी स्पर्धा 2024 थरार विद्यमान अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमात आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू सुंदरसा स्क्वेअर काट. कव्हर क्षेत्रामधून गॅपमधून चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. अतिशय कमालीचा फटका. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा स्ट्रेअर केलं होतं. अतिशय देखणा फटका सुनील पाटील याच्या बॅटमधून येतोय. चौकानं संख्या धावसंख्या 4 ने पुढे सत्य धावसंख्या होते ती बिनबाद 12. चला वेलकम घ्या. स्पीडअप करा. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. गंगामाता गुंदावली विपक्ष गावदेव चौटा डुंगे. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे. 1 बाउन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू डीप मिडविकेटला चेंडू चांगला अडवला जातो. एकदा बघण्याची संधी होती. धावसंख्येकडे पुरस्कार धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक पहिला गोलंदाज रविकांत देवळीकर. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक. फटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्ट असते चेंडूची लाईन रीड करणं. कमालीची चेंडूची लाईन रीड केली. ऑनसाइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार संतोष तरेच्या बॅटमधून येतोय. युट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक देखील या स्पर्धेला आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमधून खास करून अष्टविनायक ठाकोरवाडा संघाचे अष्टपैलूचे खेळाडू गणेश ठाकरे यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. ऑर्गनाइज कमिटीला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केले. खास करून संतोष तरे बांद्रामध्ये कल्याण संघाचे तुम्हाला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद गणेशजी ठाकरे. सध्या आपण ऑनलाईन ही स्पर्धा पाहता. आम्हाला देखील आपण लाईक करता. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांघिक. दुसरं गोलंदाज येतोय रमेश भुरे.
वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकांना गोलंदाज रमेश भुरे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. अतिशय चांगला फटका, आउट ऑफ इनसाइट. आपण चांगला फटका पाहतो, चेंडू तो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर पाहतो. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होते ती 21-21 विदाउट लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाहीये. सर्वात महत्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन आहे बांद्र्यामध्ये काढलेल्या संघाचं. अतिशय चांगला फटका, हा पलीकडे सुंदरसा ऑनराईचा फटका. 1 बॉन्स एका टाप्याने क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑन सीम आरशाच्या बाहेर चौकार. धावसंख्या चौकारांना पुढे सकते. धावसंख्या होती ती 25-25 विदाउट लॉस ऑफ विकेट. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. आपलं लिगली रिपोर्टिंग आपण करायचंय. गावदेव चौथा डुंगे, विपक्ष गंगामाता गुंदवली. पुन्हा एकदा गोलंदाज रमेश भोरे. राईट आर्म ओव्हरचा मारा. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून देखील चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि याच दरम्यान मात्र पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होते ती 27. आक्रमक खेळ बंदरामध्ये काढल्या संघाच्या या ठिकाणी मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित समजतात. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. धावसंख्या 2 पुढे धावसंख्या होती ती 29. पुन्हा एकदा गोलंदाज रमेश भोरे. स्ट्राईक रोड सुनील पाटील. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस. बिग हिट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. फटका मारण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट असते तुमचं फुटवर्क, पदलालित्य. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. चेंडू काढी क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस, वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झाली या ठिकाणी कॅरी केला जातो. महत्वाचा पहिला विकेट, बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज रमेश भुरे. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/29 प्रतिओव्हरचा विचार आपण केला तर 14.50 ची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. गोलंदाज प्रकाश. प्रकाश ना किती धाव गेले एकदम म्हणजे 1 धाव कंप्लीट देऊन धावसंख्या होती ती 30. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर बॅट्समन चंद्रवर्धन. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज आहे चंद्रवर्धन. तो त्यांचा लोक
आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू दिशांची चेंडू स्पायर मारा. 55 समांतर धाव मिळते. अंतर त्यामुळे संघात धावसंख्या होती ती 31 वेलकम प्रकाशजी भगत मिरसपूर बरुडे संघाचे सर्व करता धरता तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू करतोय क्षेत्ररक्षकाला देतोय हुलकावणी आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. यांच्याशी डिस्कस करा इकडे. जरा काम अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. बिगिट चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. चेंडू वाडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर जाणार अतिशय नेत्र दीपक षटकार. फटक्यामध्ये ताकद देखील चांगली आपण पाहिली. फलंदाज चंद्रबर्धन संघाचे सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. मोठे फटक्या मारण्यासाठी अतिशय माहीर आहे. जी फलंदाजी त्याच्या बॅटमधून नेहमीच आपण पाहतो आक्रमक खेळ. टॉसला उपस्थित राहते आता लगेच. गंगामाता पुन्हा एकदा चेंडूला शॉर्ट अन पुलचा फटका. मात्र या ठिकाणी फटका फसतोय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. शॉर्टपेट डिलिव्हरी होती. थोडा आपटेकर पद्धतीने चेंडू तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता नव्हतं. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑनला. शतरक्षेत गेला. आपण ज्या ठिकाणी दक्ष पाहिला आणि कुठल्या प्रकारची चूक न करता ज्यानं चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केलं आणि महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त होतोय. चंद्रवर्धन याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट न्यू बॅट्समन रविराज. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3 संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड गोलंदाज प्रकाश. चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पॉइंट सीमार्षाकडे. चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धावेवर समाधान. एक धाब्याने सगळ्या धावसंख्या पुढे सकते धावसंख्या होते ती 42. क्रिकेट फेस्टिवल. क्रिकेटचा बिग इव्हेंट. क्रिकेटचा बिग शोक. क्रिकेटचा महासंग्राम. क्रिकेटचा जुनून. क्रिकेटचा जल्लोष. क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. संघटनेचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अध्यक्ष चषकाचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. बॅट्समन नेम फलंदाजाचं नाव सांगायचंय. मुकेश बरोबर. आमच्या काकाचा बोऱ्या पण आम्हाला नावे नाही असा 12व्याचं म्हणणं आहे. केशव ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. एक दोन धावा काढण्याची संधी झाली. दोन धावांनी संख्या धावसंख्या 2 पुढे धावसंख्या होती ती 44. 4 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीवर गोलंदाज केशव. या ठिकाणी फलंदाज
शफल झाला, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, परिपूर्ण बेट होते फलंदाज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज केशव. ऑनसाइडचा अतिशय चांगला फाटका, थोडासा मिसफील्ड. दोन्ही फलंदाज देखील दक्ष आहेत आणि ज्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी दोन धावा त्यांच्या माध्यमातून कन्वर्ट झाल्या. या दोन धावाने संघाची धावसंख्या होती ती 46-46. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. 2-46. पुन्हा एकदा गोलंदाज केशव. लेफ्ट हँड ओव्हरचा मार करताना अतिशय वेगवान गोलंदाजी, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू हाताळताना. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आउट ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच करतील. बाईटचा इशारा, एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या आणि पुरस्कार धावसंख्या होती ती 47. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फाटका. खाली क्षेत्र, कुठल्या प्रकारचा क्षेत्र चेंडू जाईल सीमाच्या बाहेर चौकार. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकपोर्डला गेला, चेंडूला सुंदर असं स्क्वेअर कट केलं. अप्रतिम उत्कृष्ट फाटका. या चौकाने सांगा धावसंख्या 4ने पुरस्कृत धावसंख्या होती ती 51. विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय बंदरामध्ये काल्लेर. सध्या बंदरामध्ये काल्लेर या संघाचा आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं, चालू हंगामाचा विचार केला तर अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करणारा संघ आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, फलंदाज निश्चित सफल झाला. थोडासा अपटेकर शॉर्ट पिच डिलिव्हरी निश्चित आपण पाहिली होती. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा संपर्क साधता आला तर फलंदाज आला. गोलंदाज केशव. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम चेंडू. बघूया गोलंदाज की फलंदाज. चेंज ऑफ पेस, परिवर्तन निश्चित आपण पाहिलं. चेंडू ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो शॉर्ट तडम्यानला. क्षेत्ररक्षक दक्ष, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट आणि तिसरी धाव घेताना मात्र संतोष तारे हा फलंदाज होतोय धावचीत बाद. 2 धावा कंप्लीट. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. तत्पूर्वी जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर, करूया मान्यवरांचा सन्मान. आज या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यास सन्मानी व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी आहेत किंवा उपस्थित आहे. आणि या नामांकित मंडळीमध्ये अध्यक्ष चषकासाठी यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहिली. राणालगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक आणि सर्वात महत्त्वाचं राणाल ग्रामपंचायत विद्यमान जे सदस्य आहेत उमेश पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. चला गंगामाता गुंदवली आणि गावदेव चौट्या डुंगे दोन्ही संघाचे संघनायक दिलीपजी भोईर, गावदेव चौट्या डुंगे संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत आणि त्यांची ऑफिशियली रिपोर्टिंग देखील झालेली आहे. गंगामाता गुंदवली शरदजी म्हात्रे, विनोदजी पाटील, आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. गंगामाता गुंदवली संघाचे संघनायक शरदजी म्हात्रे, अध्यक्ष विनोदजी पाटील, आपण आला असेल तर त्वरित आपण संपर्क साधायचा आहे. गावदेव चौठ्या डुंगे आज संघ इथे उपस्थित आहे. बघा सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याआधी सर्व संघांनी इथे नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. जो संघनायक उशिराने रिपोर्टिंग करेल त्याला 2 धावांचा पेनल्टी दिला जाईल. संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, अध्यक्ष गणेशदा केनी यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये प्रताप पाटील साहेबांचे सहकारी ग्रामपंचायत राणालचे नवनिर्वाचित सदस्य उमेशजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून 44वा मानकुली हे संघाचे खजिनदार शरदजी केनी नाना यांचे शुभ हस्ते आपण उमेश पाटील
यांना सन्मानित करूया. प्रेमाची उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन उमेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आपण अध्यक्ष चषक पाहतोय. त्यानंतर मनोहरजी मनेरा आपले अंजूरगावचे समाजसेवक आहेत. A1 जोडी निलेश पाटील यांचे कट्टर समर्थक मनोहरजी मनेरा यांना देखील आपण सन्मानित करूया. अंजूरगावचे समाजसेवक आणि सिद्धिविनायक अंजूर A1 जोडी या संघाचे एक खंदेश समर्थक देखील आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूया. शरदजी केनी नाना यांच्या शुभ हस्ते मनोहरजी मनेरा यांचा देखील शुभ सन्मान अध्यक्ष चषक 2024 च्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर गंगामाता गोंदवली संघनायक. बघा आपण जर अधिक वेळ घेतला तर आपल्याला 2 धावांचा पेनल्टी आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार जाहीर केला जाईल. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. आज अध्यक्ष चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आपण हा दुसरा सामना पाहतोय. विजयाचं लक्ष्य खूप मोठं आहे. 54 धावा बनवायचे आहेत. कानई स्पोर्ट पायी या संघाला. गोलंदाज बंदरामूर्ती कल्याण संघाचे सुनील पाटील बॉलिंग ट्रॅकवर अगदी शॉर्ट रनअपनी ओव्हर द विकेट आपल्या गोलंदाजीला सुरुवात करतात. बाळारामचा पहिल्याच चेंडूवर दांडा उडवलाय. चांगली गोलंदाजी आपण सुनील पाटीलची पाहतोय. मोठी विकेट आहे. 54 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवर बाळारामला 0वर बाद केलाय. दीपक भाऊ म्हात्रे, जितू म्हात्रे, संतोष पाटील, संतोष तरे, रविराज माली, चंद्रवर्धन परशा पाटील, त्यानंतर अगदी सुनील पाटील, मुकेश पाटील दिग्गज खेळाडू आहेत. बंदरमूर्ती कल्याण संघाने देखील चालू हंगामामध्ये 2 अंतिम विजेतेपद पटकावलेले आहेत आणि संघाचे सिनियर खेळाडू नक्कीच आपण तुळशीराम गायकर यांना पाहतोय. अगदी शॉर्ट थर्डमॅनला आहेत. इनेट नंबर 3 वर रविकांत देवलीकर नवीन फलंदाज आलेले आहेत. नक्कीच आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब अगदी पहिल्या सामन्यापासून इथे उपस्थित आहेत. A1 जोडी निलेश पाटील, मनोहर मनेरा, विनोदजी काटेकर, त्यानंतर धर्मेंद्र तांगडी, प्रकाश भगत, उमेश पाटील, रमाकांत केनी, आमचे JK शरद नाना, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. येथे पायचीतची अपील फलंदाज बाद रविकांत देवलीकर. 2 चेंडूमध्ये 2 विकेट. क्या बात आहे. स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक सुनील पाटील कंप्लीट करतील का? 54 धावा बनवायचे आहेत कानई स्पोर्ट पाये संघाला आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट गमावले आहेत. वेलकम शरद म्हात्रे, या आपण. शरदजी म्हात्रे आपण यायचंय. गंगामाता गोंदवली संघ इथे दाखल होतोय. बघा यापुढील आम्ही सर्व संघांना सूचित करतोय सेकंड इनिंग सुरू होण्याआधी आपण नाणेफेकीला इथे तयार राहायचं आहे. अन्यथा आपल्याला 2 धावांचा पेनल्टी दिला जाईल. गंगामाता गोंदवली आणि गावदेव चौट्या डुंगे नक्कीच 2 पैकी एका संघाचा आज विजयाचं खातं मात्र खोलणार आहे.
तर मला वाटतं 45 ओव्हरचे जे खेळाडू कंप्लीट झाले आहेत आणि ते पहिल्या ओव्हरची समाप्ती आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या नियमावलीनुसार काय चांगली गोलंदाजी, अगदी चंद्रवर्धन देखील चेहऱ्यावर स्मित हास्य. 54 बनवायचे आहेत आणि पहिला ओव्हर कंप्लीट झालेले 2 चेंडूमध्ये. आता 3 ओव्हरमध्ये 54 धावा. अगदी आता खांद्यावरचं ओझं डोक्यावर आलेलं आहे. कान्हाई स्पोर्ट पाही या संघाचं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की 18 चेंडूमध्ये आता 54 धावा या कंडिशनमध्ये थोडेसे कठीण आहेत. इथे चेंडूला ऑन साईडला टर्न केलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत जितू म्हात्रे, रविराज माली. जितू म्हात्रेनं वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये चांगली फलंदाजी केली होती. नाबाद 31 धावा. चंद्रवर्धननं देखील 32 धावा केल्या होत्या. स्वतःचा आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन झालेलं आहे. अजयच्या बॅटमधून 2 धावा आलेत. 4थ्या क्रमांकावर रमेश भुरे 4 नंबरवर आलेले आहेत. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. डे नाईट स्पर्धा आहे. अध्यक्ष चषक. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. चांगला झेल. फलंदाज बाद अजय. मुकेशनं चांगला झेल टिपलाय. संकेत केनी आमचे एसके आणि जेके ही जोडी आपण पाहतोय. डे नाईट स्पर्धा असली की संकेत केनीचं खूप मोठं योगदान नेहमीच आम्हाला लाभतंय. आणि सिद्दीक भावे सरांनी त्यांना एक उपमा दिलेली आहे, रातो के कातिल. दिनेश येतोय. कान्हाई स्पोर्ट पाये संघ अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून चालू अंगामध्ये या संघटनेमध्ये पहिलाच सामना खेळतोय. नक्कीच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेबांच्या वतीनं अध्यक्ष गणेश केनी आणि संपूर्ण संघटनेच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे. वेलकम. किशोरजी बोपे आपलं देखील स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण विलास स्पोर्ट राहणार. इथे चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग रेंज लॉंग ऑफच्या मध्ये सेफ प्लॅन होतोय. जितू म्हात्रेकडून एका टप्प्याने चेंडूला अडवला गेलाय. एका धावेने 3-3 अशी बिकट परिस्थिती आहे. 54 धावा बनवायचेत. संतोष तरे बंदऱ्यामारुती काल्हेर संघाचे एक इष्टरक्षक फलंदाज. चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. अगदी रविराज माले असतील, सुनील पाटील, त्यानंतर संतोष तरे, चंद्रवर्धन, परशा पाटील, मुकेश पाटील सारखे चांगले खेळाडू या संघामध्ये आता जॉईन झालेले आहेत. कैलास देखील एक चांगला खेळाडू आहे. बंदऱ्यामारुती काल्हेर संघाचा एक सिनियर खेळाडू म्हणून कैलासचा देखील उल्लेख करावा लागेल. एक सिंगल धाव. सिंगलना धाव संख्या फक्त आणि फक्त 4. आमचे गोल्डन फिंगर बॉय ज्ञानेश्वर मुकादम आणि अल्पेश गायकवाड आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. ओव्हर नंबर 2 आणि शेवटचा चेंडू शेष आहे. 4 वर 3 अशी स्थिती. 54 बनवायचे आहेत. चांगली लाईन अँड लेंथ. अगदी इथे दुसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि कान्हाई स्पोर्ट पाये संघ 4 वर 3 आता विजयासाठी 12 चेंडूमध्ये 50. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार आहात. गंगामाता गुंदावली आणि गावदेव चौट्या डुंगे. नक्कीच दोन्ही संघ आपण पाहिले तर नौके आहेत. मात्र आज एका संघाला विजयाचं खातं खोलण्याची संधी आहे.
बघूया मग गंगामाता गुंदवली की गावदेव चौट्या डुंगे. चांगली लढत पाहायला मिळेल. यानंतर प्रवीण पाटील के यांचा संघ आपण पाहणार आहोत. दिलीप भोईर असतील. चांगलं स्पर्धेचं आयोजन केलं होतं. अमित यादवला संधी दिलेली आहे. नक्कीच प्रयोग केलेले आहे. अमित यादव बंद्रामूर्ती काल्हेर संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. पहिला चेंडू सही ठिकाणी पे. सुनील पाटील खुश आहेत. तुळशीराम गायकर हे देखील आपण शॉर्ट टर्मॅनला पाहतोय. बघूया 11 चेंडूमध्ये 50. दिनेश स्ट्राईकला आहेत. रमेश भुरे. दिनेश नॉन स्ट्राईकला. इथे अपील केली होती. एक सिंगल धाव लेग बाईच्या स्वरूपात. आता सिंगल डबलनी काम बनणार नाहीये. बंद्र्या मारुती काल्हेर अगदी पहिल्या विजयाच्या कडे अगदी वाटचाल करतोय असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाहीये. कारण की सुरुवात काहीशी कानाईस्फोट पाये संघाची आपण खराब पाहिली. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट सुनील पाटीलनं घेतल्या आणि 45 वर्षाचे खेळाडू ची अगदी फलंदाजी त्यांनी पूर्णपणे कापून काढली होती. इथे आडव्या बॅटनं चेंडूला ऑन साईडला खेळलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 7. आजच्या या अध्यक्ष चषकाच्या पहिल्या दिवसातून पहिला सामना जोशीलोण भादवड हे संघाने विलासपूर राहणार संघाला पराभूत करून जिंकलेला आहे. आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय. इथे अगदी तोलून मापून अमित यादव गोलंदाजी करतायत. संधी दिलेली आहे. संघामध्ये मला वाटतं संतोष पाटील नाही आहेत. दीपक भाऊ म्हात्रे देखील नाही. परशा पाटील नाहीये. अमित यादवला संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं ते करताना आपण पाहतोय. वेलकम गणेशदा केनी. इथे चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. अगदी इथे जितू म्हात्रेचा शेवटपर्यंत प्रयत्न होता मात्र चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका. नक्कीच या षटकारांनी दिनेशचं मनोबल मात्र वाढेल. लीग स्पर्धा आहे. एक पराभूत जरी झाला तरी अजून आपल्याला संधी आहेत. धावा झाले तर 13. आता 7 मध्ये 41. हा चेंडू देखील खोदून काढलाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये. जितू म्हात्रेनं चेंडूला अडवलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावसंख्या 14. 3 ओव्हर 3 बाद 14 धावा झाली आहेत. आता विजयासाठी 6 मध्ये 40 धावा बनवायचे आहेत. दोन्ही संघ नाही आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. शरद म्हात्रे गंगामाता गुंदवली आणि गावदेव चौट्या डुंगे दिलीप भोईर. रवी गायकर क्या बात आहे. आज सिनियर खेळाडूंना संधी दिली गेलेली आहे. तुळशीराम गायकर आलेत. नक्कीच रविराज माली सुनील पाटील आणि संतोष तरेचा चांगला निर्णय आहे. या सामन्यामध्ये संधी मिळालेली आहे. 40 धावा आहेत. पुढे संधी मिळेल की नाही आम्ही सांगू शकत नाही मात्र संधी मिळालेली आहे आणि संघनायकांनी आपल्या दोन्ही सिनियर गोलंदाजांवर इथे विश्वास दाखवलाय. चेंडूला अगदी उडवलाय. बघूया हा चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तुळशीराम गायकर बऱ्याच दिवसातून गोलंदाजी करतात. 6 मध्ये 40 आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्लाय. धावसंख्या 20. 5 चेंडू मध्ये अजूनही 34.
तुळशीराम गायकर. डावपुरे फलंदाज दिनेशसाठी हा चेंडू देखील अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. एका टप्प्याने चेंडू सीमा पार, चौकार. चौकारांनी धावसंख्या 31. नक्कीच या सामन्यातून चर्चा होईल की अमित यादवनं चांगली गोलंदाजी केली, मात्र तुळशीराम गायकर कुठेतरी सामना अगदी लांबच लांब घेऊन चाललेत. कारण की संघामध्ये चंद्रवर्धन, जितू म्हात्रे, रविराज माली सारखे गोलंदाज असताना तुळशीराम गायकर यांना संधी दिलेली आहे. कारण की 6 मध्ये 40 होत्या, आता 2 मध्ये 23. हा चेंडू अगदी चांगला लाईन अँड प्लेन स्टंपच्या वरून चेंडू लँड झाला आहे. चांगला चेंडू, डॉट बॉल. एक चेंडू पहिल्या विजयापासून बंद्रामूर्ती कल्लेर संघ दूर आहे. क्या बात आहे. आजचा पहिला सामना जिंकलाय जोशी 11 बादवडे संघाने, दुसरा सामना जिंकलाय बंद्रामूर्ती कल्लेर संघानं. अभिनंदन. अखेरकार दिनेशची विकेट तुळशीराम गायकरनं घेतलेली आहे. अभिनंदन. संतोष पाटील, दीपक भाऊ म्हात्रे, ऑल टीम